नमस्कार, NK न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या ठळक बातम्या। खेळाडू पॅनलचा दणदणीत विजय। दैनिक भ्रमरचा वर्धापन दिन सोमवारी। नाशिककरांना उन्हाचा चटका। शीतपेयांसाठी दुकानांवर गर्दी। लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात। तर वळूया सविस्तर बातम्यांकडे। नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक पार पडली। या निवडणुकीत पुन्हा एकदा विनोद शहा यांच्या खेळाडू पॅनलने बाजी मारत सर्व जागांवर विजयी नोंद केली। समीर रक्टे यांनी सेक्रेटरी पदासाठी, तसेच योगेश हिरे यांनी सहसेक्रेटरी, चंद्रशेखर नंदने यांनी सहसेक्रेटरीसाठी अर्ज भरला होता। यामध्ये त्यांनी बिनविरोध विजय प्राप्त केला। त्याचबरोबर निवड समितीसाठी तरुण गुप्ता, सतीश गायकवाड, फैयाज गंजी फ्राकवाला हे देखील बिनविरोध निवडून आले। मतदानानंतर मतमोजणी करण्यात आली। यामध्ये अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत विनोद शहा यांना 1243 तर त्यांचे प्रतिस्पर्धी महेश झुंजार आव्हाड यांना अवघे 68 मते पडली। कार्यकारिणी सदस्यांमध्ये महेंद्र आयरे यांना 1222, डॉक्टर भंडारकर 1233, बाळासाहेब मंडलिक 1205, विक्रांत मते 1255, नितीन धात्रक 1224, रघवेंद्र जोशी 1211, हेतल पटेल 1169, जगन्नाथ पिंपळे 1103, निखिल टिपरी 1197, शिवाजी उगले 1064 मते मिळवत विजय संपादन केला। दुसरीकडे महेश भांबरे 198, संदीप सेनभक्त 562, सिसोदिया 152 मते पडली। यावेळी ॲडव्होकेट विलास लोणारी, विनोद यादव, मंगेश शिरसाट, भावना गवळी, शर्मिळा साळी, रतन कोयटे, शांताराम मेने, सर्वेश देशमुख आदी उपस्थित होते। NK न्यूजसाठी स्वप्नील खैरनार, नाशिक। वळूया पुढच्या बातमीकडे। दैनिक भ्रमरचा 52वा वर्धापन दिन सोमवार दिनांक 5 मे रोजी सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेस साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संपादक चंदूलाल शहा, चैतन्य शहा, हितेश शहा व भ्रमर परिवाराने केले। NK न्यूजसाठी अस्मिता खैरनार, नाशिक। वळूया पुढच्या बातमीकडे। नाशिक शहराच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून फरक दिसून येत असून दुपारच्या वेळी रस्त्यांवरील वाहतूक आणि गर्दीत फरक पडलेला दिसतोय। त्याचबरोबर गरमीपासून बचाव करण्यासाठी रसगुराळ, आईस्क्रीम पार्लर आणि लस्सीच्या दुकानांमध्ये गर्दी दिसते। दुपारच्या वेळी काही सिग्नलही बंद ठेवले जात आहेत। NK न्यूजसाठी अस्मिता खैरनार, नाशिक। आजच्या बातम्या इथे संपल्या। तोपर्यंत नमस्कार।